या ठिकाणी काही अल्पवयाच्या काही मध्यम वयाच्या अशा उपासकांनी 10 दिवसासाठी प्रवज्ञा घेतली. तर या प्रवज्ञेचा उद्देश काय, हेतू काय, ही प्रवज्ञा कशासाठी आहे हे आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या संबंधी सतत 9 दिवसापासून पूज्यनीय भिक्षूंनी आपल्याला त्यांचा उपदेश केलाच असेल. ही जी प्रवज्ञा आहे ती शान शोकासाठी नाही, मोठेपणासाठी नाही. तर या प्रवज्ञेचा उद्देश आहे की सर्व दुःखातून मुक्त होऊन निर्वाण पदाच्या प्राप्तीसाठी ही प्रवज्ञा असते. आता तुम्ही म्हणाल 10 दिवसात काय समजणार आहे? धम्म हे जन्मांतरे समजत नाही आणि एका क्षणातही समजते. आपण जर समजून घेतला, त्याची अनुभूती ज्याला झाली त्याला एक क्षणातही समजते. आणि आपण समजून घेतला नाही तर जन्मांतर तो आपल्याला समजत नाही. आणि म्हणून पहिल्या प्रथम जेव्हा आपण धम्मदेशना ऐकण्यासाठी बसतो तर पहिल्या प्रथम आपण बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाप्रती, या 3 शरणस्थानाप्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न केली पाहिजे. अगदी पहिल्या प्रथम का श्रद्धेला इतकं महत्वाचं आहे की आपल्यामध्ये बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा नसेल तर आपण धम्म श्रवण करू शकत नाही, धम्म आपण ऐकू शकत नाही. ज्या पद्धतीनं ऐकायला पाहिजे त्या पद्धतीने करतात. आणि एवढ्या दीर्घ काळामध्ये 56 पासून एक साधी गोष्ट आपण शिकू शकलो नाही की धम्म श्रवण करताना माणसाची मानसिक अवस्था कशी असायला पाहिजे. आपल्याला असं वाटते की हा जो धम्म उपदेश बंती जी करतात तो कानानंच ऐकू येते की काय? लक्षात तुमच्या? हे कान ऐकण्याचं काम करतात, पण जेव्हा स्रोत विज्ञान उत्पन्न होते, कानाचं विज्ञान थोडक्यात, तेव्हाच आपल्याला ऐकू येत नाही, तर ऐकू येत नाही. आणि विज्ञानाला मन म्हणतात. विज्ञान म्हणजे मन, चित्त. ऐकलं? जेव्हा कोणीतरी बोलतो तर ते शब्द आपल्या कानावर पडतात. म्हणजे शब्दाचा स्पर्श कानाला होतो आणि ते मग तिथं स्रोत विज्ञान उत्पन्न होते आणि मग ते शब्द आपल्याला ऐकायला येतात. आणि तुमच्या लक्षात? आणि म्हणून धम्मदेशना ऐकताना स्मृती जागृत ठेवून, स्मृती म्हणजे स्मरण, मी काय करतो, लक्षात तुमच्या? मी काय करतो ही स्मृती, मी धम्मदेशना ऐकतो ही स्मृती जागृत पाहिजे. आणि स्मृती जागृत असून मनाच्या एकाग्रतेने आपण तो धम्मदेशना ऐकली पाहिजे. हे काही इतकं सोपं नाही ऐकलं. आपण समोर बसलेला, आता हे भंती समोर बसले, गेले कोणीकडे, ते समोर बसून नसतात. ऐक ना, मन इतकं चंचल आहे, एका क्षणात जगाचा प्रवास करून वापस येते. आणि अशा मनाने अशा मनाने धम्मदेशना ऐकली पाहिजे. तुम्ही म्हणाल मनाने, ते तर कानाने ऐकायचं असते. कानावर ते शब्द पडतात, शब्दाला कानाचा स्पर्श होतो आणि त्याचा स्रोत विज्ञान उत्पन्न होते, तेव्हा ते शब्द ऐकू येतात, नाही तर ऐकू येत नाही. आणि म्हणून धम्मदेशना ऐकताना स्मृती जागृत होऊन
संपतजन्याने युक्त होऊन एकाग्र चित्ताने धम्मदेशना ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे धम्मदेशना कशासाठी ऐकायची? केवळ धर्माचं ज्ञान व्हावं म्हणून का? धम्मदेशना ऐकल्याने माणसाला सुख लाभते. एकदा भिक्षू संघामध्ये सुखाबद्दल चर्चा चालू होती. सुख, कोणतं सुख श्रेष्ठ आहे याबद्दल. कोणी म्हणजे राज्य सुख, कोणी म्हणजे कामभोगाचं सुख. तेवढ्यातच भगवंत येतात त्या ठिकाणी आणि भगवंतांना विचारतात, भिक्षूंनो, कोणत्या विषयाबद्दल तुम्ही चर्चा करत होता? भिक्षू म्हणतात, भगवान, सुखाबद्दल. जगात सर्वश्रेष्ठ सुख कोणतं आहे? कोणी म्हणतो राज्य सुख, कोणी म्हणतो कामभोगाचं सुख. तेव्हा भगवान बुद्ध खरं सुख कोणतं आहे हे सांगताना भिक्षूंना उपदेश करतात. हे राज्य सुखही खरं सुख नाही, ते अनित्य आहे. आणि कोणत्याही कामभोगाचे सुख त्याला सुख म्हणत नाही, ते अनित्य आहे. आणि जे अनित्य आहे ते नष्ट होते, जे नष्ट होते त्याच्यापासून दुःख होते. ज्याच्यापासून दुःख होते त्याला सुख कसं म्हणायचं? मग भगवंतांनी त्या भिक्षूंना सर्वश्रेष्ठ सुख कोणतं सांगितलं की जसा आता तुम्ही या तर कोणी जे भौतिक सुख जे आहे, भौतिक, त्या भौतिक सुखामध्ये गढून जातात. खाणं पिणं, कपडे लते, औषध पाणी, चांदी सोनं, मान सन्मान, घर दार, ऐश्वर्य, त्याला सुख म्हणतात. पण हे खरं सुख नाही, का ते अनित्य आहे ना, ते सारखं टिकत नाही. जे अनित्य आहे ते नष्ट होते, जे नष्ट होते त्याच्या पण दुःख होते. दुःख म्हणजे सुख का? तर खरं सुख कोणतं आहे की कधीच नष्ट होत नाही. हे लोकही आपल्याला सुख देते आणि मृत्यूनंतरही सुख देते. जिवंतपणे तो माणूस सुखाने जीवन जगतो, मरताने सुखाने मरतो आणि मेल्यानंतरही सुखाने जीवन जगतो. तुम्ही म्हणा मेल्यानंतर कसं सुखाने जीवन जगत? का जेव्हा तो सत्व मृत्यू पावतो, कोणता की जीवनभर त्याने कुशल कर्म केलेले आहे, पण त्याच्या 5 उपादान स्कंदात प्रती असलेल्या आसक्तीचा नाश झाला नाही. शिलाचंही पानं केलं त्यांनी, ज्या काही समाधीचे प्रकार आहेत त्यांची प्राप्ती करून घेतली, पण त्यांच्या आसक्तीचा नाश झाला नाही. 5 उपादान स्कंद असतात, तर त्या 5 उपादान स्कंदाप्रती आसक्ती आहे त्याचा नाश झाला नाही. त्याने खूप पुण्य कर्म केलं, कुशल कर्म केलं, 10 पारमिताचंही पालन केलं, पण त्याच्या आसक्तीचा नाश झाला नाही. त्याला कामतृष्णा, भवतृष्णा, भवतृष्णा म्हणतात. तर मग तो सत्व मृत्यू पावल्यानंतर त्याचे 5 उपादान स्कंद अशा दिव्य योनीमध्ये उत्पन्न होतात. दिव्य योनी, ज्याला त्याचा दिव्य शब्द, दिव्य गंध, दिव्य रस, दिव्य रूप, दिव्य आयुष्य असतं. असे जे सत्व जन्मास येतात तर त्याला देव म्हणतात, देव योनी म्हणतात. आहे का नाही? तुम्ही तर म्हणा बौद्ध धर्मात देव नाही, हे देव नाही बरं. आता जे देव असतात ते देव नाही. तो सत्व जेव्हा मनुष्य योनीमध्ये असतो, त्याने खूप खूप धम्माचं आचरण केलं, 10 पारमितेचं पालन केले असते. दान, शील, नैष्कम्य, सत्य, शांती, प्रज्ञा, जे 10 सद्गुण आहेत त्याला पारमिता म्हणतो. तर याचं त्यांनी पालन केलेलं असते, पण त्याच्या आसक्तीचा नाश होत नसतो. आसक्त म्हणजे तृष्णा, आणि ते कोणाबद्दल? स्वतःबद्दलचं. आपण जे बनलेलं आहोत ते 5 उपादान स्कंदाचा समूह आहे. ते 5 उपादान स्कंद जेव्हा एका ठिकाणी येतात तेव्हा तिथे सत्व उत्पन्न होतं. सत्व म्हणजे प्राणी. याच्यात कुठेही आत्मा नाही, त्याच्यामध्ये कुठंच आत्मा नाही. आत्मा नाही, ना परमात्मा नाही, ना कुठे जीव नाही, ना कुठे ईश्वर नाही.
हे ज्या सत्व बनलेलं आहे तो 5 उपादान स्कंदाचा समूह आहे. त्याला रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान म्हणतात. ते 5 उपादान स्कंद एका ठिकाणी आले की तिथं सत्व उत्पन्न होतं. तर अशा या 5 उपादान स्कंदाने युक्त असलेल्या सत्व खूप धम्माचं आचरण करतो. धम्माचरण, धम्माचं पालन, थोडक्यामध्ये 10 पारमिताचं पालन करतो, दानाचं पालन करतो, शिलाचं पालन करतो, त्यागाचं पालन करतो, प्रज्ञेचं पालन करतो, वीर्य, अधिष्ठान, शांती, सत्य, मैत्री आणि उपेक्षा. त्या संपूर्ण 10 पारमितेचं पालन करतो. पण त्याची 5 उपादान स्कंदाप्रती जी आसक्ती असते, रूपाबद्दल, शब्दाबद्दल, रसाबद्दल, गंधाबद्दल, स्पर्शाबद्दल आणि मनाचा विषय धर्म याच्याबद्दल जी आसक्ती असते ती आसक्ती नष्ट झाली नसते. तो भौतिकदृष्ट्या सुखाने जीवन जगतो आणि सुखाने तो मृत्यू पावतो आणि पुढे त्या 5 उपादान स्कंदाचा जन्म होतो. तो देव योनीमध्ये होतो आणि तिथे मग भौतिकदृष्ट्या सुखाने जीवन जगतो. पण ज्याला सुख म्हटलं भगवंताने, ते सुख त्याला खरं सुख मिळत नाही. कोणतं खरं सुख? निर्वाणाचं. भगवान बुद्ध एका ठिकाणी म्हणतात, निब्बाणं परमं सुखं वदन्ति बुद्ध. निर्वाण हे सर्वात श्रेष्ठ सुख आहे असं बुद्ध म्हणाले. निर्वाण. आणि म्हणून ही जी आपण प्रवचन कशासाठी घेतो, सर्व दुःखाचा नाश होऊन निर्वाणाच्या प्राप्तीसाठी. आपण म्हणतोच नाही, तुम्ही प्रवचित होताना, दीक्षा घेताना यातनं म्हटले की नाही, सब दुःखनी शरणं निब्बाणं सच्चिकरण थाय एतं कासावं गहेत्वा दत्वा बा जेतमंग भन्ते अनुकंपं उपाय. आता ही याचना तुम्ही म्हटली की नाही. आणि याचना, अशी याचना भंतीजीला तुम्ही केली, मग भंतीजीने तुम्हाला चिवर दिलं, हे काशाय वस्त्र दिलं. पण काशाय वस्त्र दिल्यानंतर काशाय वस्त्रधारी सामनेरानी प्रवचितानी कोणत्या विनयाचं पालन केलं असे तुम्हाला दशशिलाही दिले, आहे की नाही. तर हे आपल्याला समजायला पाहिजे की ही प्रवज्ञा कशासाठी आहे. लक्षात तुमचे, फोटो काढून घेण्यासाठी नाही, खाण्यासाठी नाही, मोज मजासाठी नाही, सर्व दुःखातून मुक्त होऊ खऱ्या निर्वाण सुखाच्या प्राप्तीसाठी ही प्रवज्ञा आहे. लक्षात. तर हे निर्वाणाचं सुख जे आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी, तर लौकिक सुख आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला धम्माचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. धम्माच्या ज्ञानाशिवाय आपण कोणत्याही प्रकारचं सुख आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. मग तो गृहस्थाचा असो, श्रमणाचा असो, कोणाचा असो. जर तुम्हाला सुखी बनायचं असेल तर तुम्ही धम्म समजून घेऊन त्या धम्माचं आचरण केलं पाहिजे. म्हणून बुद्ध एका ठिकाणी म्हणाले ना, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परंगच. धम्मं चरे सुचरितं, चांगल्या तऱ्हेने धम्माचं आचरण करा. नतं दुचरितं चरे, वाईट तऱ्हेने नाही. धम्मचारी सुखं सेति, जो धम्माचं आचरण करतो, धम्माप्रमाणे वागतो, तो सुखाने जीवन जगतो. अस्मि लोके परंगच, म्हणजे याही लोकांमध्ये आणि मेल्यानंतर जिथे त्याचा उत्पन्न होतो त्याही लोकांमध्ये. हे भगवान बुद्धांनी स्वतः उपदेश केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सुखाने जीवन जगायचं असेल, सुखाने मरायचं असेल आणि मेल्यानंतर पुन्हा सुखाने जीवन जगायचं असेल तर आपण धम्म जाणून त्या धम्माचं आपण आचरण केलं पाहिजे. मग कोणाला सुख नको? सुखासाठी तर आपल्या सारा धडपडी आहेत, प्रत्येकाच्या सुखासाठी धडपडी आहे.
पण खरं सुख कोणतं आहे हे मात्र आपण समजून घेत नाही. खरं सुख कोणतं आहे म्हणून त्या भिक्षू संघामध्ये जी चर्चा चालली होती, सर्वश्रेष्ठ सुख कोणतं आहे. कोणी म्हणजे राज्य सुख, कोणी म्हणजे कामभोगाचं सुख, कोणी म्हणते षडायतनाचे जे विषय आहेत त्यांना स्पर्श करून त्याच्यापासून उपभोगात आणलेलं सुख. त्या भगवंतांनी त्याला उपदेश दिला. खरं सुख कोणतं आहे, श्रेष्ठ सुख कोणतं आहे. बुद्ध म्हणता सुखो बुद्धान उपादो सुखा सद्दम देशना सुखा संगस सामग्री समगानं तपो सुख. सर्वश्रेष्ठ सुख कोणते सांगताना बुद्ध म्हणाले सुखो बुद्धान उपादो. बुद्धाची उत्पत्ती सुखदायक आहे. बुद्धाची उत्पत्ती, बुद्ध उत्पन्न होणे. सुखा सद्दम देशना, सद्दम्माची देशना, सद्दम्माचा उपदेश ऐकणं हे सुखदायक आहे. त्याच्यानं सुख मिळते माणसाला. सद्दम्माचा उपदेश ऐकल्यानंतर माणसाला सुख मिळते. सुखा संघर्ष सामग्री. आणि संघामध्ये, कुटुंबामध्ये, गावामध्ये, विश्वामध्ये संघटित राहणं हे देखील सुखदायक आहे. समगानं तपो सुख. पुढे बुद्ध म्हणतात संघटित होऊन सत्कार्य करणं हे देखील सुखदायक आहे. आता मला सांगा, हे इतकं सुख मिळतंय तर याच्यामध्ये बुद्धानं कुठं म्हटलं की सोन्यानं सुख मिळते, चांदीनं सुख मिळते, पैशानं सुख मिळते, शेतीनं सुख मिळते, सत्तेनं सुख मिळते? काहीच कुठंच उल्लेख नाही आहे. आणि बुद्ध किती खोटं बोलत नसतात. बुद्ध काय म्हणतात सुखो बुद्धान उपादो. बुद्धाची उत्पत्ती सुखदायक आहे. सुखा सद्दम देशना, सद्दम माता उपदेश ऐकणं सुखदायक आहे. सुखा संघर्ष सामग्री, संघामध्ये संघटन असणं हे सुखदायक आहे. समगानं तपो सुख. आणि संघटित तप करणं. तप म्हणजे हे नाही बरं बाकीचं तप असते ते जंगलात जाणं, उकड बसणं, दाढ्या वाढवणं, डोक्याची केस वाढवणं, 10-15 दिवस पाण्याचा कण न पिणं, हे नाही सुख. तपाचा साधा सोपा अर्थ होतो सत्कार्य. तपाचा एक अर्थ होतो बुद्धा सांगितलं खंती परमंग तपो तित्तिका वदंती बुद्धा. बुद्ध म्हणतात खंती, सहनशीलता आणि क्षमाशीलता हे सर्वश्रेष्ठ तप आहे. खंती परमंग तपो तित्तिका म्हणजे सहनशीलता आणि क्षमाशीलता हे सर्वश्रेष्ठ तप आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि संघटित होऊन अशा प्रकारचं अशा प्रकारचं तप करणं हा सुखाचा भाग. म्हणून ज्यांना सुख पाहिजे असेल ते या बुद्ध वचनाचा नीट अर्थ समजून त्याप्रमाणे आपण वागलो तर जीवनामध्ये माणसाला सुख मिळते. आता तुम्ही म्हणाल मग हे भौतिक सुख त्याच्यापासून मिळते का? भौतिक सुख खाणं पिणं, कपडे लते, औषध पाणी, गाड्या घोड्या, महाल, ऐक ना, चांदी सोनं, ऐक ना, हे तर सहजच मिळते त्याच्यापासून, हे विशेष नाही. सद्धम्माची देशना ऐकून त्याप्रमाणे जर आपण वागलो हे सुद्धा सहजच मिळतं, सहज मिळतं. पण त्याच्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ निर्वाणाचं सुख मिळते. सद्धम्माचा उपदेश ऐकून, सद्धम्माचा उपदेश जाणून, त्याचा अर्थ समजून त्याप्रमाणे आपण वागलो तर लौकिक सुख मिळते, लोकोत्तर सुख मिळते. आणि या दोन्ही सुखापेक्षा सर्वश्रेष्ठ जे सुख आहे ते निर्वाणाचं सुख हे लौकिक मिळते. इथेच मेल्यानंतर नाही बघ. आता आम्हाला निर्वाणाचा काही अर्थ समजला नाही. एखादा कोणी मेलाय त्याला म्हणतात माझा बाप निर्वाणाला गेला. निर्वाण म्हणजे मृत नाही बघ. निर्वाण, वाण म्हणजे तृष्णा, नि म्हणजे नष्ट,
सर्व तृष्णेला नष्ट जेव्हा माणूस करतो, सर्व तृष्णेचा जेव्हा नाश होतो, त्याच्या सर्व तृष्णा जेव्हा भंग पावतात, तेव्हा त्याला म्हणतात, त्याला निर्वाण प्राप्त. निर्वाण म्हणजे मृत्यू नाही. तर एवढा सांगण्याचा हेतू एकच आहे की जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपण भगवान बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नावर श्रद्धा ठेवून, स्मृती जागृत ठेवून, संपजन्याने युक्त होऊन, विकारमुक्त मनाच्या एकाग्रतेने धम्म श्रवण केलं पाहिजे. तो एक मार्ग आहे तो. आणि मार्ग म्हटल्यानंतर त्याच्याने चालायचं असतं आपल्याला. धम्मा एक मार्ग आहे की नाही, तो मार्ग आहे तो. आणि त्या मार्गाने माणसाला चालायचं असतं. आणि म्हणून तो मार्ग नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मार्ग चुकला की माणूस जन्मांत भटकत राहतो. मार्ग चुकल्यावर आणि भगवंताने जो धम्म दिला तो मार्ग आहे, तो दुःखमुक्तीचा मार्ग आहे, सुख शांतीचा मार्ग आहे, निर्वाण पदाचा मार्ग आहे तो. आणि म्हणून तो मार्ग आपण स्मृती जागृत ठेवून, तुम्ही पहा, तुम्ही तुमचे सर्व तुमच्याकडे पहा, एवढे लोक बसतात ना, कदाचित त्याच्यातून एक क्षणही चित्त विचलित न होता स्मृती जागृत ठेवून ऐकणं 1-2 कदाचित सापडतं का ते सांगता येत नाही. तुम्ही तर म्हणा आम्ही समोर बसलो, हे समोर बसून काय फायदा. मन समोर बसलं पाहिजे. मन ऐकण्याचं काम मन करते, बोलण्याचं कामही मन करते. का जेव्हा त्या इंद्रियांनी त्या इंद्रियाच्या विषयाला स्पर्श केल्यानंतर, त्या इंद्रियाला स्पर्श केल्यानंतर जे तिथं विज्ञान उत्पन्न होते, त्याला मन म्हणतात, चित्त म्हणतात, तेव्हाच आपल्याला ऐकू येते, तेव्हाच आपल्याला त्याची वस्तू दिसते, नाही तर काही दिसत. आणि म्हणून धम्म ऐकताना बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नावर श्रद्धा ठेवून, स्मृती जागृत करून, एकाग्र चित्ताने धम्म ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि इतकं काही ते सोपं नाही, इतकं काही सोपं नाही बघ ते, लक्षात. पण एकदाची सवय लागली की मी इथं कशासाठी बसलो, स्वतःलाच प्रश्न विचारायचे. धम्मदेशना ऐकण्यासाठी. म्हणून तुम्ही चित्त इकडे तिकडे केलं लाभ काहीच होणार नाही. आता तुम्ही इथं बसला आणि घरच्या आठवणी केल्या, काय फायदा. व्यर्थ गेला तो तुमचा, तो क्षण व्यर्थ गेला, काहीच फायदा नाही. ते धम्मदेश नाही, ऐकण्याचं नाही आणि तिकडे नाही. आणि जीवनात सर्वात महत्वाचं काय असेल तर जीवनात सर्वात महत्वाचं आहे, जीवनात सर्वात महत्वाचं आहे जीवनाचा क्षण, वेळ. तर तो एकदा क्षण गेला, तो पुन्हा येते का? पुन्हा तो येतो. इतकं माणसाच्या जीवनामध्ये वेळेला महत्व आहे. आणि म्हणून तुम्हाला सुख हवं असेल, लौकिक सुख, लोकोत्तर सुख, निर्वाणाचं सुख, तर भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही धम्माची देशना ऐका. धम्माची देशना ऐकल्यानं माणसाला सुख लागते. ते ऐकण्यासाठी नुसतं नाही, तर ते ऐकून समजून घेऊन त्याप्रमाणे वागल्यानंतर आपल्याला सुख लागते. आणि सुख तर प्रत्येक माणसाला पाहिजे. त्याच्यासाठी माणसाची धडपड आहे. सुख मिळालं पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, धन मिळालं पाहिजे, दागिने मिळालं पाहिजे, अलंकार मिळाले पाहिजेत, ऐक नाही, गाड्या मिळाल्या पाहिजेत, घोड्या मिळाल्या पाहिजेत. पण खरं धन कोणतं की माणसाच्या जीवनामध्ये खरं कोणतं धन प्राप्त केलं पाहिजे की ज्याने माणूस रात्रंदिवस शोभून दिसतो. खरं निवास कोणतं माणसाने निर्माण केलं पाहिजे ज्याच्यामध्ये राहिल्यानंतर माणसाला सुख शांती मिळते.
खरं आभूषण कोणतं परिधान केलं पाहिजे त्याने माणूस रात्रंदिवस शुभून दिसतो हे सारं भगवंताने सांगितलेलं आहे त्याला, है की नाही? आणि असं हे सर्व सांगितलं तर हे मिळवण्यासाठी कोणत्या भौतिक धनाची गरज भासत नाही. त्यासाठी पाहिजे धम्माचं धन. लक्षात, मग माणसाला खूप शांती समाधान मिळते, माणूस शोभून दिसतो, सारं दिसतो. तर इतकं मोठं महत्व धम्मदेशना ऐकण्याचं आहे. आणि म्हणून धम्मदेशना ऐकण्यासाठी पहिल्या प्रथम बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाप्रती आपल्यामध्ये श्रद्धा उत्पन्न केली पाहिजे. मागच्या वर्षीच्या धम्मदेशनेमध्ये तुम्हाला श्रद्धेचं महत्व सांगितलं. आपल्याला श्रद्धा माहीत नाही, ते काहीच माहिती. हे आपली जी श्रद्धा आहे ती अंधश्रद्धा आहे. श्रद्धा तुम्हाला समजत नाही. श्रद्धा हा धम्म आहे. श्रद्धा हा धम्म आहे. धम्म श्रद्धा हे बल आहे, ताकद. श्रद्धा एक धन आहे, धन. श्रद्धा एक इंद्रिय आहे. ज्या श्रद्धेच्या इंद्रियाने, श्रद्धेच्या बलाने, श्रद्धेच्या धनाने आपल्याला धम्म समजून घेता येतो, धम्माचं आचरण करता येते. आणि धम्माचं आचरण केलं तर माणसाला मग सुख लागते. आपण धम्म 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 म्हणतो. धम्म काय मग? धम्माचं आचरण करा, धम्माप्रमाणे वागा. तर धम्म काय? तर ते प्रत्येकाने समजून घेतलं. हा जो धम्म आहे बुद्धाने शोधलेला, बुद्धाने अनुभवलेला, अनुभवून स्वतः दुःखातून मुक्त झाले तो धम्म, हे केवळ दीक्षित बौद्धासाठी द्यायचं. बुद्धाने जाणलेला, जगाला शिकवलेला धम्म प्रत्येक माणसासाठी आहे. प्रत्येक माणसासाठी येतो. त्याला दुःखातून मुक्त व्हायचं आहे, सुखाने जीवन जगायचं आहे. त्या प्रत्येक माणसासाठी भगवान बुद्धाने शोधलेला, अनुभवलेला धम्म प्रत्येक माणसासाठी. तिथे जात नाही, तिथे पंथ नाही, तिथे कोणत्याही धर्माचा माणूस नाही. माणसासाठी तो धम्म आहे, प्रत्येक माणसासाठी. आणि म्हणून प्रत्येक माणसासाठी तो धम्म समजून घेण्याचा प्रयत्न केला. बौद्ध धम्म नाही बरं, धम्म. लक्षात येते? मग काय तो धम्म शिकवला भगवंतांनी? की ज्या धम्माचं आचरण केल्यानंतर माणूस सुखी होतो, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. तो कोणता धम्म? सत्यपठ्ठान सूत्रामध्ये 4 स्मृती प्रस्थानाचा उपदेश केलेला आहे. पहिलं कायेन स्मृती, नुसतं वेदनान स्मृती, तिसरी चित्तान स्मृती, आणि 4थी स्मृती सांगितली धम्मान स्मृती. सत्यपठ्ठान सूत हा एक भगवंताने भिक्षू संघाला केलेला उपदेश आहे. स्मृती प्रस्थान त्याचा अर्थ होतो 4 प्रकारच्या स्मृत्या. साध्या साध्या आपल्या भाषेमध्ये 4 प्रकारच्या स्मृत्या. सत्यपठ्ठान सूत्राचा उपदेश देताना आणि त्याचं महत्व समजून सांगताना भगवंत भिक्षूंना म्हणाले. आता तुम्ही म्हणाल भिक्षूंना म्हणाले, भिक्षूंना म्हणाले, भिक्षूंना म्हणाले, पण आमच्या गोष्टीसाठी नाही, भिक्षूसाठी आहे की नाही? त्याचा अर्थ तसाच आहे. भगवान बुद्धाच्या समोर नेहमी भिक्षू भिक्षुणीच असायचे. मग पाठीमागे उपासक, उपासिका, राजे, रजवाडे, अंतर्ध्यान देवता असायचे. म्हणून भिक्षूंना संबोधित करून सर्वांसाठी भगवंत उपदेश द्या. भिक्षूंनो असं, तर ते भिक्षूसाठी नाही, ते सर्वांसाठी आहे. उपासकासाठी, उपासिकेसाठी, देवासाठी, देवीसाठी, भूतासाठी, प्रेतासाठी, सर्वांसाठी तो उपदेश आहे. पण भिक्षूंनो
असं संबोधित करून भगवंत म्हणत का समोर ते भिक्षुच असत त्याच्या बद्दल जावं भिक्षू असत. तर या स्मृती प्रस्थानाचा उपदेश देताना त्याचं महत्व भगवंतांनी समजावत. स्मृती प्रस्थान 4 प्रकारच्या स्मृत्या, 4 प्रकारच्या स्मृत्या समजून घेऊन जाणून घेऊन त्याचं आचरण केल्यानंतर काय होते ते 4 प्रकारच्या स्मृत्या कोणत्या. ज्यांनी आपल्या विपश्यना शिबिरामध्ये भाग घेतला असेल त्याला याची पूर्ण जाणीव आहे. सत्यपट्टान स्मृती प्रस्थान या शिबिरामध्ये भाग घेतला असेल त्यांना याची जाणीव आहे. आणि प्रत्येक माणसासाठी पाहिजे. जर तुम्हाला रागातून, द्वेषातून, लोभातून, मोहातून मुक्त होऊन सुखी जीवन जगायचं असेल तर 4 स्मृती प्रस्थानाची माहिती, 4 स्मृती प्रस्थानाचं ज्ञान हे प्रत्येकाला असणं अत्यंत आवश्यक आहे. ते दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे. दैनंदिन जीवनामध्ये पहिली स्मृती प्रस्थान होता कायेन स्मृती. कायेन स्मृती आपली जी काया आहे, आपलं जे शरीर आहे याच्यापैकी स्मृती जागृत ठेवणे. आणि त्याची सुरुवात होते श्वास घेणं आणि सोडण्यापासून. स्मृती श्वास घेणं आणि सोडण्यापासून, त्याला आनापानसती म्हणतात. त्याच्या ठिकाणी माणसाच्या मनाची एकाग्रता करणे. आपण श्वास घेतो सोडतो, श्वास घेतो सोडतो, त्यावेळेला जसा श्वास असेल तसाच आपण जाणलं पाहिजे.